कसं आप्पा म्हणन तसं. आजपर्यंत तुम्ही दुकान ऐकलं असन, शुभम कलेक्शन, तृप्ती कलेक्शन, मनीषा कलेक्शन, विशाल कलेक्शन, पण आपल्या दुकानचं नाव आहे जगात हटके, कसं आप्पा म्हणन तसं कलेक्शन. आजपर्यंत कोणी ऐकलं नाही, विचार नाही केला, कोणी कॉपी बी करू शकत नाही. माझ्या जीवनामध्ये मॅडम मी आहे तो फक्त त्याच्यामुळेच. म्हणजे त्याने 1.5 मिलियन फॉलोअर्स करून मॅडम सोशल मीडियाच्या माध्यमातून मला जवळजवळ 20 लाख रुपये कमवून दिले. पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रातलीच माणसं एकमेकाला खाली खेचतायत, एकमेकाला खाली ओढतायत. जर त्या शेतकऱ्याचा एखादा पोरगा उभा राहिला, त्याने जर कापड व्यवसाय केला तर मॅडम सर्वसाधारण 6 लाख ते 7 लाख रुपये इन्व्हेस्ट करून महिन्याला लाख रुपयापर्यंत मार्जिन घ्या. आता हे माझ्या अंगावर शर्ट आहे, हे शर्ट मॅडम फॅक्टरी मधून आपल्या दुकानात येतं 330 रुपयाला, याची विक्री आहे मॅडम 500 रुपये. आता मी जी पॅन्ट घातली आर्मनी म्हणतात, ही ओरिजिनल आर्मनी भेटते मॅडम 800 रुपयाला. ओरिजिनल आर्मनी भेटते 800 रुपयाला, तिची विक्री आहे मॅडम 1600 रुपये. म्हणजे 1600 रुपये म्हणजे दुप्पट आहे. आता हा शर्ट जर एक 330 रुपयाला असेल तो 500, 550, 600 रुपयाला सेल होतो. दुप्पट मार्जिन या धंद्यामध्ये. मग मला सांगा, दिवसभराचे तुम्ही 5 शर्ट विकले, दिवसभराचे तुम्ही 3 आर्मने विकल्या, जीन्स येते मॅडम आपल्याला 800, 600, 700 रुपये जीन्स 1400ला विकती, 1200ला विका. तुम्ही हा उद्योग व्यवसाय कशासाठी सुरू केला आहे आणि त्याचा पण समाजासाठी काय उपयोग होणार आहे किंवा लोकांना पण काय त्यातून प्रेरणा मिळणार आहे, असा विचार केला तर पहिल्यांदा उद्योग मी माझ्यासाठीच चालू केला होता. तरुण पोरांना माझी विनंती, तुम्ही आई वडिलाच्या पाय पडा. जोपर्यंत घरात बाप आहे ना तोपर्यंत सगळे गुन्हे माप आहे, त्याचं नाव बाप आहे. नमस्कार, मी कविता जाधव तुमचं स्वागत करते मल्टी मिलेनियर कविताज पॉडकास्ट सिरीज मध्ये. आज आपल्या सोबत आहे उभरते आणि प्रसिद्ध कीर्तनकार महेश आप्पा मडके, ज्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. ते एक कीर्तनकार तर आहेत, पण ते समाज प्रबोधन करतात. ते एक बिझनेस पर्सन आहेत. त्यांनी बऱ्याच अनाथ मुलांना दत्तक घेतलेलं आहे. त्यांचा सगळा हवा नको तो खर्च ते करत आहेत. एवढं सगळं एवढ्या लहान वयात त्यांना कसं काय जमत आहे, आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया आणि स्वागत करूया आपल्या पॉडकास्ट सिरीज मध्ये मिस्टर महेश आप्पा मडके सर. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका महेश आप्पा मडके पटेल आज आलोय तुमच्या सगळ्यांच्या भेटीला. सर, मला तुमचा परिचय द्याल. तुमच्या परिचयाची तशी तर गरज नाहीये, पण आज पहिल्यांदा तुम्ही पॉडकास्ट शूट करतायत आणि तोही माझ्यासोबत. मला खूप आनंद होत आहे. मनापासून तुमचे आभार त्यासाठी. तुमचा जरा मला परिचय सांगा, प्रेक्षकांनाही कळेल. मी महेश आप्पा मडके पाटील, राहायला आळंदीत आहे. असं माझं गाव नगर जिल्ह्यामध्ये आहे आणि आळंदीमध्ये एक शिक्षण घेण्यासाठी आई वडिलांनी पाठवलं. त्याच्यानंतर आळंदीचा प्रवास चालू झाला. बरं बरं. आणि मग अजून कशा प्रकारे तुमचं काम चालतं, थोडक्यात माहिती. मॅडम, म्हणजे मी एक सामाजिक काम करत असताना समाज प्रबोधनाचं काम करतो. कीर्तनाच्या माध्यमातून असेल, व्याख्यानाच्या माध्यमातून असेल. त्याचबरोबर हे जे आजकाल युवा पिढी आहे, हे जे तरुण मुलं आहेत व्यसनाच्या अधीन जात आहेत. आज 22 वर्षाच्या मुलाला 50, 60, 70 वर्षाचा बाप खांदा देतोय, अशी परिस्थिती आज समाजामध्ये आहे. आणि मला काय कोणत्या जाती धर्माचा उल्लेख करायचा नाही, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रातलीच माणसं एकमेकाला खाली खेचतायत, एकमेकाला खाली ओढतायत. मग त्या महाराष्ट्रातल्या माणसाने कुठेतरी एक उद्योगधंद्याला गेलं पाहिजे, काहीतरी एक चांगला बिझनेस केला पाहिजे, काहीतरी एक काम केलं पाहिजे. आपण जसं म्हणतो की बाबा ब्रेन इज सम बट कॅपॅसिटी इज डिफरन्स. मेंदू सगळ्यांचा सारखा आहे, पण विचार करण्याची क्षमता जातीची ती वेगळी आहे. आपण आपल्या मेंदूचा वापर करून, जसं तुम्ही आता बोलल्या की आपण आपल्या मेंदूचा वापर करून पैसा कमवू शकतो. आणि माझी एक इच्छा आहे की महाराष्ट्रातील 1000 तरी मराठी उद्योजक तयार व्हायला पाहिजे, म्हणून मी उद्योगामध्ये पण वळलेलो आहे. आणि हल्लीच्या काळात की महाराज लोक भरपूर पैसा घेतात, अमकं करतात, तमकं करतात, हे जे बोलणारे बोलत असतात. म्हणून मी एक त्याला म्हणून एक बिझनेस पण आपला असावा, जेणेकर एक जोडधंदा आपण ज्याला म्हणतो की ते असावा आपल्या जीवनामध्ये. म्हणून मी कापड क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पदार्पण केलं. म्हणजे तुमचा अजून एक बिझनेस आपण म्हणूयात की क्लॉथिंग मध्ये तुम्ही आहात. बरोबर. सर, किती दिवस झाले तुम्हाला तो बिझनेस सुरू करून, आणि तो सुरू करण्यामागचा तुमचा नेमका हेतू काय होता? कारण बिझनेस सुरू करतो म्हणजे आपण फक्त स्वतःचा विचार तर करत नाही, आपण आदी समाजाचा विचार करतो. बऱ्याच लोकांना आपण रोजगार देतो त्या माध्यमातून, आणि बरेच लोक त्यावर तुमच्यावर डिपेंड आहेत. बरोबर. की काहीतरी त्यांना सुद्धा मिळणार आहे. तर मग काय सांगाल, तुम्ही हा उद्योग व्यवसाय कशासाठी सुरू केला आहे आणि त्याचा पण समाजासाठी काय उपयोग होणार आहे किंवा लोकांना पण काय त्यातून प्रेरणा मिळणार आहे?
नाही मॅडम, तसा विचार केला तर पहिल्यांदा उद्योग मी माझ्यासाठीच चालू केला होता. म्हणजे खोटं बोलणं काय आपल्याला जास्त जमत नाही. म्हणजे एक स्वार्थासाठीच केला होता की बाबा त्याच्यातून 2 पैसे मिळतील. परंतु ज्यावेळेस या धंद्यात मी उतरलो त्यावेळेस मला याच्यातली सगळी माहिती झाली की कापड येतं कसं, ते बनतं कुठं, ते किती रुपयाला घेतलं जातं, किती रुपयाला विकलं जातं. म्हणजे मॅडम ऍक्च्युली काय माहितीये का, या धंद्यामध्ये बाहेरचे जास्त लोक आहेत. म्हणजे UP असेल, बिहार असेल, बाहेरचे लोक या धंद्यामध्ये जास्त त्या ठिकाणी ग्रीप धरून बसलेले. आणि आपल्या मराठी माणसाला, मराठी पोरांना सांगितलं जातं, आई बाप सांगतात आतरून पाहून पाय पसर. पण आज आणि मग तसं सांगितल्यामुळे तो मुलगा खचत जातो, थोडा हळूहळू त्या ठिकाणी तो डिप्रेशन मध्ये जातो. असं म्हटलं जातं सर की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही. हे शाप खोट आहे, खरं आहे. हे 100% खोट आहे मॅडम. आता माझ्यासारखी कितीतरी उद्योजक महाराष्ट्रात आहे. आणि मॅडम काय माहितीये का, घरातल्या पासून आपल्याला हे सांगितलं जातं की बाबा हे आपलं काम नाही, हे आपण नाही करायचं, हे आपलं नसतं, हे त्यांनी करायचं असतं. हे सांगितल्यामुळे मुलं खचत जातात. त्या मुलांसाठी मी या बिझनेसमध्ये एक सांगू शकतो की बाबा तुम्ही उठा. म्हणजे आपण म्हणतो की नाही आधी केलीची पाहिजे, होत आहे आधी केलीची पाहिजे, नाही का. आपण प्रयत्नाशी परमेश्वर आपण जसं म्हणतो की तुम्ही करा. आपलं काय असतं माहितीये का, आपलं आम्ही ते कीर्तनात मी कायम उदाहरण सांगतो की एखाद्या पोराला जर म्हणलं ना जा रे दूध घेऊन ये, तर तो आईला म्हणतो. त्याला जर जायचं नसेल ना, तो आईला म्हणतो मग तिथं कुत्रा असलं मग, बरोबर, ते जर माझ्या मागं लागलं मग, ते जर मला चावलं मग, अरे तुला जायचंच नाही, तू जा ना, कुत्रा असलं तर बघू, चावल्यावर इंजेक्शन देऊ. म्हणजे ज्याला करायचं, आपण जसं म्हणतो की नाही एक माइंडसेट झालेला आहे की बाबा आपण हे करायचं नाही. पण मला तुमच्या या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरांना सांगायचंय की तुम्ही करा, 100% करा. इतका पैसा याच्यात, इतका प्रचंड पैसा आहे आणि एक सन्मान आहे. म्हणजे जसं मान सन्मान आहे. आता बघा तुम्ही, शेतकरी या जगाचा उभा पोशिंदा आहे. सगळा शेतकरी जगाला पोचतो. परंतु मॅडम शेतकऱ्याला दिवसभर राबून त्या ठिकाणी हातामध्ये काय पडतं, त्या ठिकाणी तो पेरतो, तो उगवतो, म्हणून सगळं जग जेवतोय. आपण, तुम्ही, आम्ही, फिल्म स्टार असतील, सगळे जगातले सगळे माणसं, त्यानं पेरलं म्हणून आपण जगतोय. परंतु तरी सुद्धा त्याला मालाचा हमी भाव मिळतो का? नाही मिळत. पण त्याच जागेवर जर त्या शेतकऱ्याचा एखादा पोरगा उभा राहिला, त्याने जर कापड व्यवसाय केला, तर मॅडम सर्वसाधारण 6 लाख ते 7 लाख रुपये इन्व्हेस्ट करून महिन्याला लाख रुपयापर्यंत मार्जिन. बापरे, एवढा प्रचंड पैसा. सर मग आपल्याला, तुम्हाला तर वाटतंय सगळ्यांना कळत असेल की किती कळकळीने ते सांगत आहेत की तुम्ही ह्या उद्योग व्यवसाय क्षेत्रात उतरा. त्यांचा काहीच वैयक्तिक स्वार्थ नाही, तुम्ही उतरावं म्हणून त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांचं उघडलं. पण त्यांना असं वाटतंय की प्रत्येक मराठी मुलाने आपलं काहीतरी सुरू करावं. कशासाठी? कारण आपण नोकरी करून खूप लिमिटेड पैसा कमवू शकतो किंवा लिमिटेड गोष्टींना आपण सामोरे जाऊ शकतो. परंतु ज्या वेळेला तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करतात त्यावेळेला तुम्ही स्वतःचे मालक असतात. खूप गोष्टींचे डिसिजन घ्यायला शिकतात आणि ही मानसिकता बदलावी, आणि ती कशी बदलावी हे आपल्याला नक्कीच सर सांगणार आहेत. सर तुम्हाला काय वाटतं, मग ही जी मानसिकता आहे, जी नोकरी सोडून म्हणण्यापेक्षा नोकरीच्या ऐवजी व्यवसाय सुरू करावा असं जर वाटत 100% केलं पाहिजे मॅडम. आणि काय माहितीये मॅडम, तर मग ही मानसिकता कशी बदलू शकाल? तुम्हाला कसं वाटतं की कशी बदलावी? काय ते कधी बदलल माहितीये का, ज्यावेळेस त्यांना त्याच्यातला पैसा कळल, त्याच्यातलं त्याचे मार्जिन ज्याला म्हणतो आपण की बाबा याच्यात किती राहतात. आता हे माझ्या अंगावर शर्ट आहे, हे शर्ट मॅडम फॅक्टरी मधून आपल्या दुकानात येतं 330 रुपयाला, याची विक्री आहे मॅडम 500 रुपये. तर मी जी पॅन्ट घातली आर्मनी म्हणतात, ही ओरिजिनल आर्मनी भेटते मॅडम 800 रुपयाला. ओरिजिनल आर्मनी भेटते 800 रुपयाला, तिची विक्री आहे मॅडम 1600 रुपये. म्हणजे 1600 रुपये म्हणजे दुप्पट आहे. आता हा शर्ट जर एक 330 रुपयाला येत असेल तो 500, 550, 600 रुपयाला सेल होतो. दुप्पट मार्जिन या धंद्यामध्ये. मग मला सांगा, दिवसभराचे तुम्ही 5 शर्ट विकले, दिवसभराचे तुम्ही 3 आर्मने विकल्या, जीन्स येते मॅडम आपल्याला 800, 600, 700 रुपये जीन्स 1400ला विकती, 1200ला विका. एका जीन्स मागे तुम्हाला 500 रुपये राहतात, त्याच्या मागे 800 रुपये राहतात, त्याच्या मागे 150, 200 रुपये कमी मार्जिन ठेवला तर अजूनच राहतात. आणि काय माहितीये का, माझं एक धंद्याचं टेक्निक आहे. म्हणजे मी प्रत्येकाला तुमच्या माध्यमातून सांगू शकतो की आपल्याला एक लागले, आपल्या मराठी उद्योजकाला लागलेली एक घाण सवय काय माहितीये का, आपल्याला आत्ता घ्यायचं आणि लगेच श्रीमंत व्हायचंय. म्हणजे मी आज दुकान टाकल, मी लगेच उद्या फॉर्च्युनर मधून हात काढल, असं आपल्याला एक वाटतं. मानसिकता झालेली की बाबा. आणि काय होतं, थोडंफार पैसा आला की माणसाला एक नाही का घमंड वेगळा असतो. तर माझे मुद्दा असं सांगण्याचा की तुम्ही उद्योगधंद्यात उतरल्याच्या नंतर त्या उद्योगाला, त्या असणाऱ्या त्या तुमच्या ज्याच्यातून तुम्ही सोर्स घेताय, ज्याच्यातून तुम्ही पैसा कमवताय, त्याला तुम्ही एक त्या ठिकाणी एक चांगलं काहीतरी माना
की बाबा आज तुम्हाला याच्यातून जर एवढा पैसा मिळतोय तर तुम्ही नक्कीच एक दिवस यशस्वी होणार आहे, पण त्याला थोडा वेळ द्या. आणि काय माहिती आहे का, मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक सिंधी माणसानं दुकान टाकली आणि एक महाराष्ट्रीयन माणसाने दुकान टाकली. दोघांनी दुकान टाकली. याने 100 पोते साखर विकायला आणली, मराठी माणसानं पण 100 आणली, त्याने सिंधीनी पण 100 आणली. म्हणजे आपल्याला सांगायचंय तर त्या सिंधी माणसानं जी आणली त्याने काय केलं, 100 रुपयाला पोतं आणलं, 110ला विकून टाकलं. तर ह्या मराठी माणसाने काय केलं, 100 रुपयाला आणलं ते 150ला लावलं. तर मग 150ला लावल्यामुळे याचे दिवसाचे 5च कट्टे विकले, याचे 100चे 100 विकून मोकळे झाले. हा 100 विकून 1000 रुपये नफ्यात राहिला आणि हा 5च कट्टे विकून 500 रुपये नफ्यात राहिला. पण हा जो उरलेले 95 कट्टे होते हे महिनाभर विकत राहिला, त्याने एक दिवसात विकले, दुसऱ्या दिवशी पुन्हा 100 आणले. म्हणजे मला हे सांगायचं, तुम्ही कमी पैसे घ्या, म्हणजे धंदा करा, कमी ठेवून फक्त लोकांना क्वालिटी द्या, लोकांना क्वालिटी द्या. म्हणजे असं नाही की बाबा मग आपल्याला करायचंय म्हणजे काही भांगारी का नाही. जर कस्टमर तुमच्याकडे आलं तर ते 100% रिटर्नच झालं पाहिजे, बरोबर, याची क्वालिटी द्या. आणि तुम्हाला त्याला थोडी मदत करा. एखादा कस्टमर आलाय तुमच्याकडे, तुम्ही त्याला सांगा, भाऊ हा शर्ट तुम्हाला कडक दिसतोय, वा तुम्ही एकदम भारी दिसताय, तुम्ही हिरो सारखे दिसताय. तो आला की एक चहा सांगा, भाऊ तुम्ही चहा घेणार, तो नाही म्हणणार आहे, चहा सांगा. तुम्हाला त्याच्याच पैशातून त्याला चहा पाजायचा आहे, बरोबर आहे, पैसे त्याचेच आहेत, फक्त चहा पाजण्याचा एक तुम्हाला त्रास घ्यायचा, म्हणजे आपला ताटपणा सोडून जरा प्रेमाने बोलायला. आणि दुसरी गोष्ट काय होतं, ते चहा प्यायल्याच्या नंतर त्याची मानसिकता जरी शर्ट घेण्याची नसली तर तो शर्ट घेऊन काय माणूस आहे, एवढा मोठा माणूस आहे, आपल्याला चहा सांगा, हे आपण त्याला म्हणतो ना की बाबा हे टेक्निक वापरा धंद्यात. सर तुम्ही खूप छान आणि उत्तम माहिती देतायत, अगदी कळकळीने सांगतायत. ते कीर्तनकार जरी असले तरी पण ते ऍज अ बिझनेस पर्सन तुम्हाला सगळ्यांना कळकळीने सांगतायत की तुम्ही बिझनेसमध्ये कसं यावं आणि काय यावं. आपल्या जगाचा पोशिंदा शेतकरी आहे, त्याच्याबद्दल सुद्धा आपण सरांशी बोलणार आहोत की आता जे सोलापूरमध्ये झालं, खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला, सोलापूरच नाही बऱ्याच भागांमध्ये, सगळ्यांचे संसार, बऱ्याच जणांचे तर संसारच वाहून गेले आहेत, खूप लोकांना प्रॉब्लेम झालेले आहेत आणि आपला बळीराजा सगळ्यात दुःखात आहे सध्या. तर जर त्यांनी शेती तर करतच आहे, पण त्यांच्या मुलांनी थोडंफार काहीतरी वेगळं केलं तर त्यांना नक्कीच त्या गोष्टीचा हातभार लागेल. कारण मदत ही खूप तोडकी मिळते, आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की ती मदत सरकारकडून असू दे किंवा कुणाकडूनही असू दे, आपण त्यांचा संसार बसवून देऊ शकत नाही. परंतु त्यांना जर आपण काही सांगू शकलो की त्यांच्याकडे जे आहेत त्या साधनांमधून ते काय नवनिर्मिती करू शकतात किंवा काय व्यवसाय गावाकडे सुरू करू शकतात, तर नक्कीच सगळ्यांना आवडेल सर तुमच्याकडून ऐकायला. मॅडम, आपण शेतकऱ्यांना सांगावं एवढं काही मी मोठा नाही, कारण मी पण एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. हो, मग म्हणजे तिथून तुम्ही आज एवढे मोठे झाले तर तुमच्या बंधूंना तुम्ही काय सांगू इच्छिता? माझी एक विनंती अशीच आहे मॅडम की शेतकरी म्हणजे कमी नाही. आपण काय होतं मॅडम, शेतकरी स्वतःला कमी समजतात, हा त्यांचा एक म्हणजे मला म्हणता येईल मायनस पॉइंट आहे. काय मॅडम माहितीये का, शेतकरी फार मोठा आहे. शेतकऱ्याकडे जे पिकतं म्हणजे शेतकरी जे करू शकतो ना या जगात कोणीच करू शकत नाही. शेतकरी इतका मोठा दिलदार म्हणजे त्याच्या इतका अधिकारी कोणीच नाही या जगात. पण मला त्यांना सांगायचंय की शेतकऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे, तुम्ही त्याला जोडधंदा म्हणजे कोंबड्या पाळा, म्हणजे तुम्ही म्हणतात मग तुम्ही महाराज आहे, तुम्ही असं सल्ला देताय, तसं नाही की बाबा का कोंबड्या पाळा, की तुम्ही शेतीवर निर्भय राहा, म्हणजे आत्मनिर्भय असता तुम्ही त्याच्यावर, काय म्हणतो आपण त्याला, पूर्णपणे विसंबून न राहता बरोबर, तुम्ही शेतीवर अवलंबून न राहता, मला हे म्हणायचं होतं, तुम्ही शेतीवर अवलंबून न राहता तुम्ही त्याला काहीतरी एक जोडधंदा द्या. म्हणजे आपण म्हणतो मच्छी पालन असेल, त्यानंतर कुक्कुटपालन असेल, मेंढी पालन असेल, शेळी पालन असेल, गाई पालन असेल. म्हणजे या आता तुम्हाला माहितीये का, गाई पाळल्याच्या नंतर आमचा शेतकरी काय करतो, त्या शेणाचं त्या ठिकाणी फक्त जमिनीमध्ये टाकण्याला वापर करतो. परंतु गाईच्या शेणापासून मॅडम, म्हणजे आता मी पुढच्या महिन्यामध्ये तो प्रकल्प हातामध्ये घेतोय, गाईच्या शेणापासून आपल्या घरात लागणारी अगरबत्ती तयार होते, आपल्या घरात लागणारी धूप तयार होते. आणि या गाईच्या शेणापासून झालेल्या धुपीला आणि अगरबत्तीला या जगाच्या मार्केटमध्ये प्रचंड त्या ठिकाणी मागणी, गौरीला सुद्धा महत्व आहे आणि त्यांच्या गोमूत्राला तर खूप अनन्यसाधारण महत्व आहे. बरोबर, म्हणजे या गोष्टी काय होतं, गाईच्या ज्या शेणातून जे त्या ठिकाणी तो धूर निर्माण होतो, तो एक आपल्या शरीराला एक सात्विक आहे. म्हणजे आपण हिंदू धर्माच्या पद्धतीने जर विचार केला तर एक सात्विक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाईच्या जर त्या ठिकाणी एखाद्याला आपण म्हणतो रक्तस्राव म्हणजे असे काही आजार असतील
तर डॉक्टर सांगतात तुम्ही गाईच्या पाठीवरून हात फिरवा, गाईच्या पोटाखालून हा म्हणजे स्त्रियांच्या आजारांसाठी स्पेशली. मग मला हे सांगायचंय की बाबा शेतकऱ्यांना की तुम्ही फक्त शेतीवर अवलंबून राहू नका, त्याला जोडधंदा करा. तुम्ही डाळिंब पिकवा, तुम्ही त्या ड्रॅगन पिकवा, हा तुम्ही काहीतरी एक उत्पन्नाचा स्रोत म्हणजे. आणि माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे की तुम्ही एका धंद्यावर अवलंबून राहू नका. म्हणजे तुम्हाला 100 रुपये आले पाहिजे, पण ते 100 रुपये एका जागेवर नाही तर 100 जागेवरून आले पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आता शेती पाण्यामध्ये गेली, शेती पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर त्याच शेतकऱ्याचे कुठेतरी 2 पैसे येण्यासाठी माध्यम मोकळं पाहिजे. पण आपल्या शेतकऱ्याचं काय होतं, तो पूर्ण जीव त्या शेतीत ओततो. म्हणजे त्या अक्षरशः मॅडम अशी परिस्थिती आहे आता सोलापूर, म्हणजे ज्या ज्या भागात पूर परिस्थिती झाली मॅडम, अक्षरशः स्वतःचं सोनं गहाण ठेवून त्यांनी शेतीमध्ये पैसे ओतले. आणि अचानक म्हणजे निर्दयी पावसानं त्या ठिकाणी त्यांचा घात केला. काय झालंय सर, प्रकृती पण घात का करत आहे? कारण आपण प्रकृतीची काळजीच घेत नाही आहोत. हा पण एक मुद्दा आहे. कारण जेवढं आपण संवर्धन करायला पाहिजे झाडांचं, जे पण आहे निसर्ग निर्मित गोष्टींचा, आपण फक्त काय घेतोय, उपभोग घेतोय. पण निसर्गाला जे चालतंय त्या गोष्टी आपण करतच नाही. सो प्रत्येकाने हा पण विचार केला पाहिजे की आपण निसर्ग जपला पाहिजे. कारण निसर्ग आहे, आपण रोजच्या रोज ऑक्सिजन घेतो, तो फ्री मिळतोय. तुम्ही जर आयसीयू मध्ये गेला तर आयसीयू मध्ये आपल्याला त्याचे 2-3 लाख मोजावे लागतील एका दिवसाचे. मग तो ऑक्सिजन आपल्याला मिळतोय तर वातावरण प्युअर ठेवण्याचं काम सुद्धा आपलं आहे. सो हे सगळ्यांचंच म्हणजे सगळ्यांनीच पाळलं पाहिजे. शेतकऱ्यांनी एकट्याने मक्तेदारी घेतलेली नाहीये कसलीच. सो बघा, त्यांनी खूप कळकळीने सांगितलं आहे की तुम्ही काय काय जोडधंदे करू शकतात, केले पाहिजेत. आणि अजूनही वेगळं, जसं की तुम्ही पेस्टिसाइड्सचा बिझनेस करू शकतात, अजून वेगवेगळ्या प्रकारचं जे तुम्हाला शेतीला पूरक आहे त्या गोष्टी तुम्ही करूच शकतात. यालाच धरून एक मला प्रश्न आहे सर, तुम्ही जसे आता म्हटलात की एखाद्या व्यक्तीने एका ठिकाणून 100 रुपये कमवण्यापेक्षा 100 ठिकाणाहून कमवले पाहिजे, तर मग अशा संदर्भात तुम्ही अजून काय काय वेगवेगळं करता? जसे तुम्ही कीर्तनकार आहात, बरोबर, अजून तुमचं NGO आहे, बरोबर, अनाथ मुलांची संस्था आहे. सर तुम्ही मग कीर्तनामध्ये कसे काय गेलात? म्हणजे एवढ्या लहान वयात तुम्ही खूप जास्त फेमस आहात आणि खूप छान ज्ञान लोकांना देत आहात. समाज प्रबोधन खरोखर काय असतं हे तुमचं कीर्तन ऐकल्यानंतर कळतं आणि तळागाळापर्यंत जाऊन पोहोचता तुम्ही. अगदी मातीशी घट्ट तुमचं नातं आहे ते तुमच्या बोलण्यातून सुद्धा दिसत आहे. परंतु तुमची कीर्तनकार म्हणून जी सुरुवात झाली ती कधीपासून झाली आणि कसं तुम्हाला हे वाटलं की आपण हीच गोष्ट करावी? कारण तुमच्या वयाची मुलं बेसिकली पब मध्ये जाणं, बाहेर मित्रांसोबत पार्ट्या करणं, स्वतःला फोन मध्ये गुंतवून घेणं, या गोष्टी करतायत. म्हणजे ही रियालिटी आहे, समाजाची वास्तविकता आहे. बोटावर मोजण्या एवढेच मुलं काय करत आहेत, स्वतःचं काहीतरी वेगळं विश्व निर्माण करत आहेत. त्यातनं तुम्हाला एवढ्या खेडेगावातून येऊन हे सुचणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे. तर मग तुम्ही काय सांगाल की कसे तुम्ही या क्षेत्रात आले, कीर्तनकार म्हणून नावारूपाला यायचं असं कसं वाटलं तुम्हाला? मॅडम माझं गाव तसं नगर जिल्ह्यात मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे मी ज्यावेळेस 6वी-7वीला होतो त्यावेळेस मित्र वगैरे गावाकडले, त्या गावाकडे काय असतं एक गावठी वातावरण ज्याला म्हणतो आपण, त्याला एकदम कोणाचं धाक नाही, काय नाही काय नाही. आई वडील शेतात जायचे, आम्ही शाळेच्या नावाखाली पोवायला जाय, कुठं काय कर कुठं काय कर. ते एक दिवस आमचे एक चुलत बंधू होते आळंदीला, त्यांनी फोन केला आमच्या वडिलाला की बाबा तुझा मुलगा इकडे तिकडे फिरण्यापेक्षा इकडे पाठवून द्या आळंदीला. आमचे वडील म्हणले मला तू आळंदीला जा. म्हटलं आपण जाणार नाही, म्हटलं मला जायचं नाही, तसं मी एकटाच आहे मॅडम. तर मी म्हटलं मला जायचं नाही म्हटलं. ते म्हणले एक काम कर, तू जाण फक्त खाऊन झोप. म्हटलं मग इथं गाई बी वळण्यापेक्षा उगा त्रास देण्यापेक्षा आपण जाऊ म्हटलं. मी आळंदीला आलो. आळंदीला आल्याच्या नंतर आमची परिस्थिती फार भयान होती. म्हणजे अक्षरशः मला आठवतंय ज्यावेळेस मला आळंदीला यायचं होतं त्याच्या आदल्या वर्षीचा विषय. आम्ही कुडामध्ये राहायचो. आता कुड म्हणजे तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही. कुड म्हणजे जे आपण तुराटी असती, म्हणजे डाळ ज्याची होती की नाही, तूर डाळ, तुरीच्या काठ्या, म्हणजे तुरीच्या काठ्या, त्या तुरीच्या काठ्यात तिने 4 साईडनी लावायच्या आणि त्या तुरीच्या काठ्या लावायच्या आणि बोरटीची त्याला झाप लावायची. बापरे. हा, मग त्याच्यात आम्ही राहायचो. त्या झाप, हा नाही गावाला म्हणजे आळंदीला येण्याच्या आधीची परिस्थिती माझी. तर त्याला झाप का लावायचं, ते बोराटीचं का लावायचं की त्याच्यातून काही इच्छू काटा कुत्र वगैरे आत जाऊ नये. आपले शेळ्या वगैरे यायच्या, तिथं शेळ्या, तिथंच गाईचं वासरू, तिथंच आम्ही राहायचो. एक दिवस मला आठवतं अक्षरशः पाऊस झाला होता मॅडम, आणि आमच्या शेजारी खेरकर डॉक्टर म्हणून आहे, त्यांचा 2-3 मजली बंगला आहे. त्यांच्या बंगल्यावरचं सगळं पाणी आमच्या घराच्या खाली काढलेलं होतं पन्हाळानं. ते रात्रभर पाणी पडून रात्री 3 वाजता ते आमचं घरच खालून फुटलं.
तर घर फुटल्याच्या नंतर सगळं आमच्या घरात पाणी घुसलं. घरात पाणी घुसल्याच्या नंतर बाज असायची आमच्या गावाकडे. त्या बाज आमच्या आई वडिलांनी अशी मध्ये टाकली. एका बाजूला मी, एका बाजूला बहीण आमची. माझी बहीण डॉक्टर आहे आता सध्या. अरे वा. हा, तर माझी बहीण एका बाजूला, मी एका बाजूला, आमचे आई वडील दोन्ही साईडला बसलेले. रात्रभर अक्षरशः आम्ही गुडघ्या इतक्या पाण्यात बसलेलो होतो. त्यानंतर मला हे सगळं माहित होतं की आपण कोणत्या परिस्थितीतून आलो. आळंदीला आलो. आळंदीला आल्याच्या नंतर आमच्या एका जगदीश महाराज आणि मडके महाराज यांनी मला वर्षभर सांभाळलं. पण मी जरा खोडसळ होतो, त्यामुळं मग ते पण वैतागले मला. मग ते म्हटले याला घेऊन जा घरी. पण मग मी म्हटलं मी आलोय तर मी जाणार नाही. मग मी एका आमच्या दुसऱ्या महाराजांकडे राहायला लागलो, बर्डे महाराज म्हणून. तिथं मी जरा धिंगाणा मस्ती करायचो. मग ते वैतागले मला. मग त्यांनी काढून दिलं. काढून दिल्याच्या नंतर माझा एक मित्र आहे विलास खरात म्हणून, आळंदीमध्येच असतो तो. मॅडम त्याचे माझ्यावर आई वडिला इतके उपकार आहेत. त्याने मला सांभाळलं. तो कामाला होता एका दुकानामध्ये. मी त्याच्याकडे गेलो, त्याला सांगितलं बाबा मला असं असं काढून दिलंय. त्याने सांगितलं तू माझ्या दुकानात झोप. कारण त्याच्या घरी तो येऊ शकत नव्हता. त्याचे आई वडील होते, त्याची बहीण होती, एक भाऊ होता, त्यांचे तेच 5-6 जण होते आणि एवढीच रूम होती अशी छोटी. तर ते मला म्हणलं तू दुकानात झोप, मी तुझी जेवणाची राहण्याची सोय करतो. मला आनंद वाटला. पण मग राहायचं असं फुकट नाही राहायचं, पहिल्यापासून काहीतरी करायचं बाबा, काहीतरी वेगळं करून दाखव. मग मी आळंदीमध्ये मॅडम नदीच्या कडेला गंध लावायचो. म्हणजे मी अक्षरशः तो प्रसंग जरी डोळ्यासमोर आणला तरी डोळ्यात पाणी येतं. गंध लावायचो मॅडम. गंध लावत असताना त्या ठिकाणी कितीतरी वेळेस असं झालं की आळंदीमध्ये नदी होती. नदीमध्ये गणपती बुडायला लोक यायचे आणि गणपती बुडायला लोक आल्याच्या नंतर आधी गणपती बुडू द्यायचे. ते श्रीमंत लोक आल्याच्या नंतर मी त्यांना म्हणायचं बाबा तुमचा गणपती आत नेऊन सोडतो, मला पैसे दे. तर ते गणपती आत नेऊन सोडल्याच्या नंतर नाही का ते आपल्याला पैसे वगैरे द्यायचे. म्हणजे पहिल्यापासून एकदम भयानक वाईट परिस्थिती. हा, भयानक म्हणजे वाईट. आणि मग त्याच्यानंतर मी ती घाटावर राहिलो. ते एक ऋषिकेशचे महाराज होते. त्यांनी मला घाटावर पाहिलं. ते मला म्हणलं तू इथं काय करतो. म्हटलं काय नाही, मी राहतो इकडे दुकानात काम करतो वगैरे राहतो. म्हणलं माझ्यासोबत चल म्हणे, आपला अनाथ आश्रम. मी अनाथ आश्रमात गेलो. मी त्यांना सांगितलं, म्हटलं मला कोणीच नाही. म्हणजे नियम होता ना त्या अनाथ आश्रमाचा की ज्याला आई नाही बाप नाही त्यालाच ऍडमिशन. म्हटलं मला कोणीच नाही, मला सगळे होते ना. मला आई होती, बाप होती, बहीण होती, बरोबर जाऊ शकत नव्हतं. मी सांगितलं त्यांना मला कोणीच नाही म्हटलं. मी गेलो, राहिलो मॅडम. अक्षरशः मी 2 वर्ष राहिलो. नंतर राहिल्याच्या नंतर मी नेटकीच 11वी 10वी 11वीला गेलो आणि आमच्या महाराजांनी ते बंद केलं. त्यांनी ते बंद करून ते निघून गेले. परंतु त्या ज्या धर्मशाळा होती ना त्याच्यात 12 पोर होतो आम्ही. ते 12 म्हणजे माझ्या सगळं 12 होतो. 12 पोरामध्ये मग ते सगळेच एकमेकाच्या तोंडाकडे पाहिलं. आमची कोणाची सोय नाही ना, मी मोठा त्यांच्यात. म्हटलं मग मी त्यांना म्हटलं धर्मशाळा ज्यांची होती ना ते माणूस माझ्या ओळखीच होता. त्याला म्हटलं हे आहे असं, मी तुम्हाला भाडं देईल. म्हटलं राहू दे. मॅडम म्हणजे ती आम्ही जे राहतो ते आळंदी संन्याशीची भूमी आहे, तिथे इमानदारीला फळ आहे. ते धर्मशाळा मी घेतली आणि ते चालू केली संस्था. ते 12 पोरं मी सांभाळायचो. बापरे. हा, म्हणजे मी जाणार आणि मी पण त्यांना सांभाळायचो पाहिजे. आमचे कायचे वांदे होते सगळ्यांचे. हा, आम्ही घाटावर वगैरे जायचो. कोणी काही दिलं ना, म्हणजे तिथं घाटावर आहे ना आळंदीत मॅडम, भिकारी पण आहे ना क्वालिटीने खातात. ज्याला गुलाबजाम खायचं ते गुलाबजामच खातात, ज्याला जिलेबी खायचं ते जिलेबी खातात. म्हणजे एवढे लोक वाटायला येतात. आम्हाला ज्या दिवशी घरी नाही भेटायचं आम्ही आळंदीला जायचो, घाटावर खायचो तिथं. खाय त्याला काय आज म्हणजे माऊलीची एवढी कृपा झाली. मग मी त्याच्यातून शिकत गेलो हळूहळू. आणि त्या पोरांचं ते मी ती परिस्थिती भोगली होती ना. म्हणजे मी त्या एक अनाथ म्हणून, म्हणजे जर कोणी द्यायला आलं ना मॅडम, आधी अशी प्रथा होती, नवीनच सोशल मीडिया आली होती, नवीनच ते मोबाईल आले होते अँड्रॉइड. हा, तर मग आम्हाला असं उभं करायचे. हा सांग, हा मी अनाथ आहे, मला आई नाही, मला बाप नाही, असं म्हणून ते व्हिडिओ काढून घ्यायची, फोटो. इतकं भयानक वाटायचं, इतका त्रास व्हायचा. ते म्हणजे ते कल्पनाशक्तीच्या बाहेर आहे. पण तरी मी ते परिस्थिती नाही, आपण समयाशी सादर व्हावे तर करायचो. तर नंतर मी ठरवलं की जे अनाथ आश्रम नाव आमच्या महाराजांनी लावलं होतं मी ते काढूनच फेकलं डायरेक्ट. मला ते सण नाही का, आपल्याला नाही, चला अनाथ नाही आपण सगळे आहे, माऊली आहे आपल्याला, असं म्हणून आम्ही राहिलो. तर अक्षरशः मॅडम तुम्हाला सांगतो, एक दिवसाचा प्रसंग होता. तेल नव्हतं आमच्याकडे, म्हणजे गोड तेल 1600 रुपयाला डबा होता मॅडम त्यावेळेस. आता तो 2200, 2300, 2400 रुपयाला. तेल नव्हतं. मी खाली गेलो, तेलच नव्हतं. मग म्हणजे माझ्याकडे पैसे नव्हते, मला कीर्तनं नव्हती तेव्हा. मी आत्ता फॉर्मला आलोय 2-3 वर्षात सोशल मीडियावर. तर मग एक माणूस आला, काटा आला माझ्या अंग. माणूस आला आणि मला विचारलं, अरे आम्हाला इथे दान करायचं कोणी आहे का इथं? बापरे. म्हणजे
म्हटलं मग मी म्हटलं मी जर म्हटलं माझं आहे तर हे म्हणून नाही का देणार नाही. म्हटलं समोर एक संस्था आहे तिथं जा, तिथं अनाथ पोरं राहतात म्हटलं. तिथे गेले, त्यांनी विचारलं कोण आहे इथं मालक, ते म्हणे ते खाली गेले. पण मग मला माहित होतं हे जर पोरांनी माझं नाव सांगितलं तर हा माणूस देणार नाही, म्हणजे मला बघितलं होतं ना. बरोबर. गेलो नदीकडे निघून, त्या माणसाने विचारलं तुम्हाला काय कमी, ते म्हणले आम्हाला तेल नाही. त्या माणसाने 2 डबे तेल आणून दिलं आम्हाला, 2 महिने तेल गेलं. त्यानंतर तो माणूस कधीच भेटला नाही मॅडम मला. तो माणूस नव्हता माझ्या आयुष्यात भेटला नाही तो माणूस कधी. महाराज माऊलीच होती. माऊली होते, त्यांनी तुमचं ओळखलं की यांना सगळ्यांना भयानक भयानक. आणि ह्या आळंदीत अजूनही घडतं मॅडम. बापरे, मला अक्षरशः अंगावर शहारा आलाय की अशा प्रसंगातनं लोक गेलेले आहेत आणि त्यातनं ते उद्योजक होऊन आज समाज प्रबोधनाचं काम करतायत. अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आहे. असा प्रसंग कोणावरच येऊ नये जे त्यांनी भोगलं आहे. म्हणजे घरात गुडघा एवढं पाणी घरातनं काढून दिलेलं, कारण त्यांची परिस्थितीच नव्हती. आई वडिलांना आपण दोषच नाही देऊ शकत. आणि इथे येऊन म्हणजे अशा परिस्थितीत राहणं अवघड आहे. आणि त्यातनं कोणी तारलं तर माऊलींनी त्यांना तारलं आहे. खरंच खूप थरावं आहे, भयानक आहे मॅडम. ऐकणं सुद्धा मला अंगावर काटे येत आहेत. खरंच माऊलीच तुमच्या सोबत आहेत आणि त्यामुळेच तुम्ही आज ज्या पदाला आहेत ते ह्या सगळ्या कष्टाचं तुमचं फळ आणि माऊलींची कृपा आहे. खूप छान. मग मी हे पण ऐकलंय सर की तुम्ही आता बऱ्याच मुलांना ज्यांना कोणीच नाहीये त्यांचा सगळाच खर्च करत आहात. मग त्याची थोडी माहिती द्याल का सर? आजपर्यंत मॅडम मी सांगितलं नाही कोणाला. म्हणजे भरपूर लोक मला भेटतात, तुम्ही शासनाचे पैसे घ्या, तुम्ही अनुदान घ्या. पण मॅडम ज्यावेळेस आपण अनुदान घ्यायला जातो ना त्यावेळेस शासनाचं काही क्रायटेरिया का काय, माझं काही शिक्षण काही एवढं झालेलं नाही. मला एवढं काही नियम अटी असतात, नियम अटी आहेत की बाबा नाही का तुम्ही जर मुलांना ठेवलं तशा तर तुम्हाला त्यांना अंडी द्यावं लागतात, त्यांना मांस द्यावं लागतं. तर मॅडम आम्ही एक माळकरी म्हणजे बरोबर आम्ही ते वशट म्हणजे वाईट अंडी बिंडी ह्या गोष्टी नाही, आम्हाला ते मान्य नाही, आम्ही ते खात नाही, आम्ही त्याला पाहत नाही. मग ते जर द्यायचं म्हटलं तर मग पाप का कोणी करायचं ना. म्हणून माझ्या कीर्तनाच्या जीवावर मॅडम मी हे गोष्टी करतो. आता माझ्याकडे अशी मुलं आहेत मॅडम 22, कोणाला आई नसेल, कोणाला बाप नसेल, कोणाला भाऊ नसेल, कोणाला परिवार. मॅडम म्हणजे माझं रनिंग 23 आहे मॅडम. आणि मी आजपर्यंत 4 लग्न केले. 4 लग्न? हा. आणि माझ्या 4 मुली आहेत सध्या. आता तुम्हाला जर कधी योग आला आळंदीत येण्याचा तर मी तुम्हाला दाखवल. माझ्या सोशल मीडियाला पण आहे. मी 4 मुलींचे लग्न स्वतः केलेत मॅडम. बापरे. आणि माझ्या याच्यात सगळ्यात म्हटल्या जातात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मॅडम मी त्यांना शिकवलंय, ते जे म्हणाल ते शिकवलं मॅडम. म्हणजे वयाने माणूस मोठं होत नाही. एक जिवंत उदाहरण आहे. वयाच्या 23व्या वर्षी 4 अनाथ मुलींचे त्यांनी लग्न केलेले आहेत, त्यांचे संसार बसवले आहेत. यापेक्षा अजून पुण्य कोण काय करू शकतं? याच्यात सगळ्यात मोठं उपकार माझ्या आई बापाचे आणि माझ्या बायकोची मॅडम उपकार. अर्धांगिनी तुमची कडक आहे, मजबूत आहे, ती तुमच्या तिचे म्हणजे फार उपकार, ते सांगू शकत नाही मी तिचे उपकार. आणि मॅडम आज माऊलीच्या कृपेने म्हणजे मला 32 लाख रुपयाची गाडी बसायला, जी मी रिक्षाला हात करून 10 रुपये देण्याची माझी लायकी नव्हती. आज माझ्याकडे 4 गाड्या आहेत मॅडम. एक XUV वापरतो, माझ्याकडे ब्रिज आहे, माझ्याकडे XL 6 नावाची एक गाडी आहे, त्याच्यानंतर बुलेट. म्हणजे मला असं काही कमी असं नाहीच मॅडम. माझे मुलं बुलेट वापरतात, म्हणजे मुलं म्हणजे ते संस्थेत माझे मुलं वगैरे नाहीत मला, पण त्यांनाच मी ते मुलं. पण आज तुम्ही आज त्यांचे पोशिंदा म्हणून त्यांना सगळं करत आहात तर ते तुमचे मुलंच झाले. खूप छान. इतकी इन्स्पायरिंग स्टोरी काय विचारावं मलाच कळत नाहीये आता. परंतु आता कीर्तनाच्या माध्यमातून जसं तुम्ही समाजाला प्रबोधन करत आहात तसं प्रेक्षकांना काय सांगू इच्छितात की त्यांनी काय करावं? प्रेक्षकांना माझे हात जोडून विनंती आहे, म्हणजे तरुण पोरांसाठीच काम करतो मॅडम. म्हणजे मी वयोवृद्ध माणसांसाठी काम करत नाही, कारण काय त्यांच्यासाठी डिस्प्ले गेलेले आहेत, काय त्यांच्यासाठी काय करणार आपण नाही. बरोबर. पण हे तरुण जे पोर आहेत त्यांच्यासाठी मी हात जोडून माझी एक विनंती पोरांना की बाबा सगळ्यात महत्वाचं तुम्ही देवाला जाऊ नका, जा, माझं काय म्हणणं नाही. मला माहित नाही तुम्ही पंढरपूरला गेल्याच्या नंतर देव भेटतो की नाही, बालाजीला गेल्याच्या नंतर देव भेटतो की नाही मॅडम. पण आईच्या पाय पडल्यावर देव 100% भेटतो, बापाच्या पाय पडल्यावर देव 100% भेटतो. ज्ञानोबराय तुकोबरायांची ओवी सकळ तीर्थाची ये धुरे, जय का माता पितरे तया सेविशी शरीरे किरलोने किजे, किंवा माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थासी. याच्यात थोडं शब्दभेद आहे. न वजावे म्हणजे न वजावे, न वजू नये म्हणजे मानू नये, न जावे जाऊ नये, न वजावे तीर्थासी पुंडलिके काय केले स्वब्रह्म उभे केले. म्हणून माझी विनंती पोरांनो, तुम्ही हे तरुण पोरांना माझी विनंती, तुम्ही आई वडिलाच्या पाय पडा. जोपर्यंत घरात बाप आहे ना तोपर्यंत सगळे गुन्हे माप आहे, त्याचं नाव बाप आहे.
आणि म्हणून त्या बापाची सेवा करा, आईची सेवा करा. त्याच्यानंतर त्या ठिकाणी तरुण पोरांना विनंती, तुम्ही काही करा, डॉक्टर व्हा, वकील व्हा, तलाठी व्हा, तहसीलदार व्हा, SP व्हा, DYSP व्हा, कलेक्टर व्हा, मंत्री व्हा, काय व्हायचं ते व्हा, पण व्यसन मात्र करू नका. मुलींना माझी विनंती आहे, पोरींना तुम्ही किती शिका, परंतु फक्त बापाची इज्जत जाईन असं वागू नका. आणि चौथी गोष्ट, पोरांनो काही करा, छोटासा का होईना एखादा बिझनेस करा. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. मी तुमचा महेश आप्पा मडके 100% तन मन धनाने तुमच्या सोबत आहे. जय श्रीराम. थँक्यू सो मच. खूप छान मोलाचा संदेश सगळ्या तरुण पिढीला तुम्ही दिलेला आहे. आपण आता समाज प्रबोधनाचं काम जे करत आहात, बऱ्याच कीर्तनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत ते तुमचं ज्ञान पोहोचत आहे, परंतु आपल्याच भगवद्गीतेचं बऱ्याच आपल्या तरुण पिढीला ज्ञान नाहीये. बरोबर. तर खरोखर आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवद्गीतेत आहे, परंतु ती पुरेशी अजून कुणी वाचली नसेल किंवा कुणाला त्याबद्दल माहिती नसेल. तर जरा तुम्ही त्याची थोडी माहिती सांगाल. भगवद्गीता यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. प्रत्येक जण म्हणतो की बाबा ज्या ज्या ठिकाणी धर्माची हानी होती त्या ठिकाणी देव जन्माला येतो. आपण द्वापार युग पाहिला, त्रेतायुग पाहिला, आता कलियुग पाहतोय. म्हणजे मॅडम या कलीचं महिमान असं भयानक सांगितलेलं आहे. ऐका कलीचे महिमान, 4 वर्षीय नारी भ्रातार मागील, 5 वर्षीय नारी गर्भीन राहील, थोर थोर पर्वत उडून जातील. म्हणजे 4 वर्षाची पोरगी आता म्हणती मला नवरा करायचा आहे, 5 वर्षाची पोरगी गर्भीन राहायला लागली. म्हणजे हे सगळं संत महात्म्याने सांगून ठेवलेलं. मी माझ्या मनाचं नाही तर त्याच्यावर पेट्रोल व्हायचं पुन्हा. बरोबर. म्हणजे हे सगळं संत महात्म्याने सांगून ठेवलेलं मॅडम. तर माझी एक विनंती अशीच आहे की तुम्ही मला प्रश्न केला की बाबा यांना तुम्ही काय सांगा, म्हणजे याच्याबद्दल काही जास्त बोलण्यासारखं नाहीये. फक्त भगवद्गीता हा आपला धर्मग्रंथ आहे. भगवद्गीता म्हणजे हा म्हणजे गीता नाहीये, तर तो डायरेक्ट श्रीकृष्णच आहे. हा ग्रंथ नव्हे रे श्रीकृष्ण. म्हणजे हा ग्रंथ नाही तर आपला भगवान आहे. आणि म्हणून त्या भगवंताचे सांगितलेले जे शब्द आहेत की बाबा धर्मावर ग्लानी आली ते तो जन्माला येतो. मग धर्मावर ग्लानी म्हणजे काय, तर आपल्या देवघरातली देवता ही कोण आहे, देवापेक्षा छत्रपती म्हणायचे, राजे म्हणायचे, स्त्री ही देवाऱ्यावरची देवता आहे. स्त्री ही आमच्या देवाऱ्यावरची देवता आहे म्हणून छत्रपती म्हणून गेले. ही हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर स्त्रींची इच्छा. म्हणजे एका स्त्रीच्या इच्छासाठी, एका आईच्या इच्छेसाठी त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जर देवी मांडलंय आईला, बाईला, ताईला, महिलेला, तर माझी विनंती आहे त्या प्रत्येक महिलेचा जर त्या ठिकाणी तुम्ही स्वीकार केला, तिला जर मानलं, तिला अधिकार दिला, तिला जर एक देवी स्वरूप त्या ठिकाणी मानलं, तर 100% धर्माची ग्लानी होणार नाही, धर्मावर हानी होणार नाही. धर्मावर हानी होणं काय, एक तर अन्याय होणं महिलांवर. आता मॅडम काय झालं, धर्मावर हानी होते का, तर एक तर आमची गाई सुरक्षित नाही आणि आमची बाई सुरक्षित नाही. बरोबर. गाई कापली जाती, बाई लुटली जाते. आमच्या आई बहिणी, आज मॅडम विचार करा, आज या मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने आपण पाहतोय. म्हणजे आमच्या मुली कापल्या जातात, आपल्या मुली बाटवल्या जातात, आमच्या मुली धर्मांतर केल्या जातात, लव जिहाद नावासारखे प्रकरण उघडकीस येत आहेत. म्हणजे माझी विनंती अशी आहे की बाबा तुम्ही एक काम करा, आमच्या हिंदू मुलींना फसू नका, त्यांना अन्याय करू नका, त्यांना त्रास देऊ नका, त्यांना मारू नका. मुलगी म्हणून जन्माला आली म्हणून तिचं काही चुकलं का, बरोबर. ती मुलगी म्हणून जन्माला आली. हा विचार केला पाहिजे की आपल्या आई वडिलांचे आपण आबरू असतो, 100% आपण कसं. आणि मॅडम काय, आणि समाजाचाही दृष्टिकोन खूप वेगळा आहे. बरोबर मुलींच्या बाबतीत की त्यांनी कसे कपडे घालावे, कसं राहावं यावर ट्रोल केलं जातं. परंतु ते कपडे कसेही घालू देत त्यांनी, तुमच्या डोळ्यांवर जर चष्मा चांगला असला, तुमचे संस्कार जसे असले, जशी दृष्टी तशी सृष्टी म्हटलं जातं, त्याप्रमाणे तुम्हाला सगळं दिसणार आहे. बरोबर. तुमचा तो मुद्दा बरोबर आहे मॅडम, पण मला त्याला एक थोडं त्या मुद्द्याला छेडायचंय. तुम्ही म्हणताय कपडे कसे घालू देत, पण मॅडम काय माहितीये का, माझे माइंडसेट घालणं इन द सेन्स काय की काय म्हटलं जातं, आता मुलींवर बलात्कार होत आहे, हो, त्यांना खूप प्रकारे त्रास दिला जातोय किंवा नाही मॅडम काय माहितीये का, मुलगी 4 वर्षाची असली तरी तिच्यावर अन्याय होतो. तीच मुलगी 25 वर्षाची असली तरी तिच्यावर अन्याय पाहिजे असा माझा हेतू. ती 75 वर्षाची म्हातारी असली तरी तिच्यावर अन्याय. मुलगी 8 वर्षाची असली, ती फ्रॉक मध्ये असली तरी तिच्यावर अन्याय होतो, ती साडीमध्ये असली तरी अन्याय होतोय. जिवंत उदाहरण आहे सर. परवाच झालंय, 13 वर्षाच्या मुलीला बलात्कार करून मारलं गेलं. आणि काय म्हटलं असं तिचा जीव, काय म्हटलं असेल, म्हणजे काय कळत होतं तिला, मग तिची काय चूक होती, तिने काय तोडके कपडे घातले होते का. तेच सांगतो. म्हणजे मॅडम काय माहितीये का, मुलगी दोष तिच्या जातीचा नाही, दोष तिच्या धर्माचा नाही, दोष तिच्या कपड्याचा नाही, दोष तिच्या
जातीचा नाही, धर्माचा नाही, कपड्याचा नाही, वागण्याचा नाही, दोष तुमच्या आमच्या वासनेने भरकटलेल्या नजरेंचा आहे. नजरा बदला, देश बदलायला वेळ लागतो. हेच माझं फक्त सांगणं होतं. खूप छान सर, खूप मस्त, खूप छान माहिती दिली आहे आणि खरोखर समाज प्रबोधन कसं करत आहात याची सुद्धा प्रेक्षकांना आतापर्यंत नक्कीच वाटलं असेल की काहीतरी खूप छान त्यांनी ऐकलं आहे आणि खूप मोलाची माहिती तुम्ही त्यांना दिली आहे. सर, नवीनच आता मी तुमच्याबद्दल ज्या वेळेला तुमच्या सगळ्या रील्स पण बघितल्या, तुमच्या सगळ्या कीर्तनाच्या व्हिडिओज बघितल्या, क्लिप्स बघितल्या, तर त्यात मला असं जाणवलं की त्यात एक सेंटेन्स आहे की कसं आप्पा म्हणाल तसं. तर या मागचं नेमकं काय सायन्स आहे? तर ते असं आहे, कसं आप्पा म्हणन तसं. तर त्याचं काय आहे मॅडम, आमच्या म्हणजे आपण जे कीर्तन क्षेत्र आहे आमचं, त्याच्यामध्ये 3 महाराज आहेत. म्हणजे माझं नाव होतं महेश महाराज मडके. आमच्या नगर जिल्ह्यातला मी आहे. पुन्हा नगर जिल्ह्यात एक चापडगाव आहे, माझं बी गावाचं नाव चापडगाव आहे. माझा तालुका शेवगाव आहे. आणि दुसरे एक महेश महाराज मडके आहेत, त्यांचा पण जिल्हा नगर आहे आणि त्यांचं पण गाव चापडगाव आहे. ते चापडगाव चोंडी चापडगाव आहे. बरं. म्हणजे मी महेश महाराज मडके, नगर जिल्हा चापडगाव. ते महेश महाराज मडके, नगर जिल्हा चापडगाव. आणि तिसरे एक महेश महाराज मडकेच आहेत, ते बी नगर जिल्ह्यातले. म्हणजे आम्ही 3 महेश महाराज मडके होतो. मग आम्ही 3 सोबतच फॉर्मला आलो. ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, अधिकारी आहेत, ते म्हणजे आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत. पण ते आम्ही सगळे सोबत फॉर्मला आल्यामुळे काय झालं मॅडम, आमच्या 3पैकी लोकांचं कन्फ्युजन व्हायला लागलं. म्हणजे कीर्तन ठेवायचं एकाचं, जायचं एक. म्हणजे मला कधी कधी तारीखला फोन यायचा, कीर्तन त्यांचं असायचं, किंवा मला फोन लावायचा असायचा, ते जायचे. मग मी असं विचार केला की बाबा काहीतरी आपण चेंज करू आपल्या नावात. मग बापाचं नाव तर आपण बदलू शकत नाही, रेकॉर्डला कसं बदलणार? मग आपलं नाव तर बदलू शकत नाही, रेकॉर्डला कसं बदलणार? म्हणून मग मी एक काम केलं, त्याला एक पदवी लाव. मग आमच्याकडं संप्रदायामध्ये संग्राम बापू भांडारे आहेत, पुरुषोत्तम दादा पाटील आहेत. म्हणजे दादा होते, बापू होते, मग आप्पा नव्हते. म्हणून मी म्हंटल चला आपण आप्पा, नाही का, स्वयंघोषित पदवी येते. तसे काही नाही, पण नावाचा ब्रँड कसा तयार करायचा हे पण महेश आप्पा सांगू शकतो. म्हणजे मी मॅडम मागच्या 1.5 वर्षात कसं आप्पा म्हणून तसं हा डायलॉग ट्रेंडला आणला. एका 1.5 वर्षामध्ये तो इतका प्रचंड व्हायरल झाला की 1.5 वर्षामध्ये तो एवढा फॉर्मला आला की माझे 1.5 मिलियन फॉलोअर्स त्याने कमवले. खूपच छान. आणि त्या नावाने मी स्वतः दुकान चालू केलं. आजपर्यंत तुम्ही दुकान ऐकलं असन, शुभम कलेक्शन, तृप्ती कलेक्शन, मनीषा कलेक्शन, विशाल कलेक्शन. पण आपल्या दुकानचं नाव या जगात हटके, कसं आप्पा म्हणून तसं कलेक्शन. आजपर्यंत कोणी ऐकलं नाही, विचार नाही केला, कोणी कॉपी बी करू शकत नाही. मग ते कलेक्शनच्या नावाने मी एक उद्योग समूह चालू केला, कसं आप्पा म्हणून तसं उद्योग समूह. आणि मग त्या माध्यमातून त्या ठिकाणी मी काय केलं की सोशल मीडियाला उतरलो. आणि चला आपल्या मराठी माणसाला एक सवय याला त्याला मागं वाढायची. मलाही भरपूर त्रास झाला, पण मी त्याला समजणारा नाहीये. त्याला म्हणजे नाही का की आपलं एवढ्या अडचणींवर मात करून पुढे आलेले आहात, तर हे तर बस असं आहे. त्यामुळं म्हणजे मला ते काय वाटलं नाही. आणि सांगायला आनंद वाटेल मॅडम, 90 दिवसामध्ये मी 7 शाखा दिल्या. त्याच्यात 3 शाखेचं काम पूर्ण झालं, त्याची रेबिन कापली, उरलेल्या शाखा दिवाळीच्या नंतर आहे. खूपच छान, मस्त वाटतंय. आपलं सगळं बोलणं झालंय सर, आता व्यावसायिक, अजून तुमचं वैयक्तिक सगळं. परंतु तुमचे 1.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. पडद्यामागचे कलाकारही बरेच असतात. तर तुम्ही आज खूप मोठे झाला आहात, एकटे आपण मोठे होऊ शकत नाही. तर तुमचं पडद्यामागचं कुठलं व्यक्तित्व आहे असं जे तुम्हाला कायम सपोर्ट करतं, आणि कुणामुळे आज तुम्ही जे आहात त्या श्रेय कुणाला द्याल? मॅडम, माझ्या जीवनामध्ये मला भाऊ नाही, मला एक बहीणच आहे. बरोबर. परंतु मॅडम माझ्या जीवनामध्ये मला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी एकच व्यक्ती आहे, म्हणजे जो माझ्याकडे शिकायला आला होता. आता तो गेले 4 वर्ष झाले शिकायला आला, तसं अजून कधीच घरी गेला नाही. बापरे. हा. आणि माझी पण इच्छा आहे मॅडम, ज्यावेळेस मी बंगला बांधल त्यावेळेस माझे 4 फ्लॅट करेल. माझ्या बापाला एक मला, एक त्याला, आणि एक अजून मी म्हणजे भाऊ मानलेला आहे, असे 4. एक विशाल माझ्यासोबत असतो. म्हणजे माझ्या जीवनामध्ये मॅडम मी आहे तो फक्त त्याच्यामुळेच. म्हणजे त्याने 1.5 मिलियन फॉलोअर्स करून मॅडम सोशल मीडियाच्या माध्यमातून मला जवळजवळ 20 लाख रुपये कमवून दिले. खूप छान, मस्त. म्हणजे तुम्ही जे निस्वार्थ प्रेम लोकांवर करतात त्याचं कसं प्रतिफळ मिळतं हे तुम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे.
एकटे मोठे होत नाहीयेत, ते जगाचा विचार करत आहेत. आपण ज्या वेळेला स्वतःचा विचार सोडून वेगळा विचार करायला लागतो, ज्यावेळेला आपल्याला आपल्या सोबत दुसऱ्यांना पुढे न्यायचंय हे मनात येतं, नक्कीच युनिव्हर्स तुम्हाला, माझ्या भाषेत सांगायचं तर युनिव्हर्स तुम्हाला भरभरून देत असते. ते कुठून येईल कसं येईल काही सांगता येत नाही, पण तुमचं आहे ते तुमच्यापर्यंत बरोबर पोहोचणार आहे. खूप सुंदर गप्पा आपल्या आप्पा महाराजांसोबत झालेल्या आहेत. कसं आप्पा म्हणतील तशा गप्पा झालेल्या आहेत. सो आपल्याला ही पॉडकास्ट थांबवण्याची इच्छा तर अजिबात नाहीये, परंतु वेळेचं आपल्याला बंधन आहे, तर आपल्याला आज इथे थांबावं लागणार आहे. परंतु जर तुम्ही म्हटलात की त्यांना परत महाराजांना आपल्याकडे बोलवा आणि परत उद्योगाविषयी किंवा काय वेगळं आपण करू शकतो याविषयी त्यांच्याकडून तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंटमध्ये टाका. 100% आपण त्यांना परत बोलवूयात. जर म्हटले की परत महाराजांना बोलवा तर आपण नक्कीच बोलवूयात. तोपर्यंत नमस्कार. चॅनलला माझ्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओज असेच एवढेच महत्त्वाचे आणि युजफुल व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहे. तोपर्यंत जय महाराष्ट्र.